Okay, mark your presenter now. Yes, done. So today we are going to start with your lesson number 8. Static electricity. Okay, म्हणजे स्थितिक विद्युत. So let's recall. Do you have experience of these instances given below? What is the cause of these effects? A plastic comb or ruler rubbed on dry hair attracts piece of paper. Have you experienced this? केसांवर घासलेला प्लास्टिकचा कंगवा किंवा पट्टी ही कागदाच्या कपट्यांना खेचून घेते स्वतःजवळ. कधी केलं आहे असं? येस. व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? असं का घडतं? का खेचून घेते ती? Which energy is acting over there? No one? That is the static electricity. Yes, attraction, but that attraction is because of the static electricity. Okay. Now, if we pass near a polyester curtain again and again, it gets attracted towards us. हे पण होतं. आपण सारखे सारखे जर पॉलिस्टरच्या पडद्याच्या जवळ गेलो तर तो पडदा आपल्याकडे आकर्षित होतो. And if we rub a blanket with our hand and take it near a metal object, a spark is seen in the dark. अंधारात ब्लँकेट हाताने घासून जर मेटलच्या वस्तू जवळ नेला तर ते ठिणगी पडते. असं का होतं? दिस इज ऑल बिकॉज ऑफ द स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. सो व्हॉट इज द इलेक्ट्रिक चार्ज? What do the above observation tell us? These examples are just a glimpse of electric charge that all the objects in our surrounding hold in abundance. Electric charge is stored even in our bodies. बघा, या सगळे जे आपण एक्झाम्पल्स पाहिले, या एक्झाम्पल्स मधून आपल्याला काय कळतं? Directly we cannot call it static electricity, but electricity साठी इलेक्ट्रिक चार्ज महत्वाचा असतो. येस, म्हणजेच आपल्या सभोवताली ज्या ज्या वस्तू आहेत त्यामध्ये भरून भरून असा इलेक्ट्रिक चार्ज आहे, विद्युत प्रभार आहे. आणि त्याचा एक छोटासा ग्लिम्स, त्याची एक छोटीशी झलक म्हणजे ह्या सगळ्या आपल्याला आपल्यासोबत होणारे हे सगळे इन्सिडेंट्स. ओके. इलेक्ट्रिक चार्ज इज स्टोर्ड इवन इन अवर बॉडीज. आपल्या शरीरात देखील इलेक्ट्रिक चार्ज साठवलेला असतो. All substances are made up of tiny, very tiny particle. Electric charge is an intrinsic property of this particle. Though in this way, electric charge is abundantly present, it is always in a hidden state. बघा, सगळ्या वस्तू एकदम छोट्या छोट्या स्मॉल स्मॉल पार्टिकलच्या बनलेल्या असतात, बरोबर? आणि ह्या प्रत्येक कणाच्या आतमध्ये इलेक्ट्रिक चार्ज असतो. इट इज अ प्रॉपर्टी ऑफ दॅट. अशा प्रकारे सगळी वस्तू जरी विद्युत प्रभारित असली, सगळ्या वस्तूवर जरी इलेक्ट्रिक चार्ज असला तरी तो हिडन असतो, लपलेल्या स्थितीत असतो. This is because of two opposite types of charges are present in equal numbers in all these substances. मग तो लपलेल्या अवस्थेत का असतो? कारण वस्तूंमध्ये दोन प्रकारचे इलेक्ट्रिक चार्जेस कार्यरत असतात. When the positive charge and the negative charge on an object are balanced, the object is neutral. That is, there is no net charge on the object. If these charges are not balanced, the object is said to be charged. बघा, जर पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज हे दोन्ही आहेत वस्तूमध्ये, दोन्ही असतात वस्तूमध्ये, जर ते बॅलन्स असतील, त्यांचा समतोल राखलेला असेल तर ती वस्तू न्यूट्रल असते, म्हणजे उदासीन असते. पण जर त्या वस्तूचा ते जे दोन्ही चार्ज आहेत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ते बॅलन्स नसतील, म्हणजे कधी पॉझिटिव्ह जास्त असेल तर कधी निगेटिव्ह जास्त असेल, तर ते वस्तू चार्ज आहे, ती वस्तू प्रभारित आहे असं आपण म्हणतो. ओके. Have you understood now about electric charge? Got about electric charge? Yes. Okay, one experiment is there. How would
two charged objects interact with each other. पहा. Rub one end of a glass rod against a silk cloth. Due to the rubbing, a small charge will get transferred from one object to the another. काय करायचं आहे आपल्याला? काचेची कांडी घ्यायची आहे आणि त्याचा वन एंड म्हणजे टोकाकडचा भाग रेशमाच्या कपड्यावर घासायचा आहे. आपण रब करत आहोत म्हणजेच रबिंग मुळे काय होतंय? थोडासा चार्ज हा एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर जातो. ॲज रिझल्ट बोथ द ऑब्जेक्ट्स विल बिकम समवॉट चार्ज. आणि याचाच परिणाम असा होईल की ज्या दोन्ही वस्तू आहेत म्हणजे रेशमाचा कपडा आणि आपली ग्लास रॉड या दोन्ही चार्ज होतील. सस्पेंड दिस रॉड फ्रीली इन एअर विथ द हेल्प ऑफ अ थ्रेड. आता काय करायचं आहे? या काडीला दोरी बांधायची आहे आणि हवेत लटकवून ठेवायची आहे. Now charge another glass rod in same manner and bring it near the suspended rod. What do you see? आता आपण जशी पहिली काडी चार्ज केली होती एका सिल्क क्लॉथ वर घासून, तशीच आपल्याला दुसरी एक काचेची काडी घ्यायची आहे. तिला सुद्धा आपल्याला रब करायचं आहे सिल्क क्लॉथ वर आणि ती या काडीच्या जवळ आणायची आहे. What we see. The two rods push each other away. त्या रॉड काय करतील? एकमेकींपासून लांब जातील, एकमेकींना लांब ढकलतील. Now take a plastic rod, rub one of its end against the woolen cloth. Bring that end near the suspended glass rod. Now what do you see? The two rods are pulled towards each other. बघा. मग आता पहिला आपण काय केलं? पहिल्यांदा आपण जी आपली पहिली रॉड होती तिला आपण सिल्क क्लॉथ वर घासलं, रब केलं आणि तिला हवेत लटकवलं. त्यानंतर आपण दुसरी सुद्धा काचेचीच रॉड घेतली, तिला सिल्क क्लॉथ वर रब केलं आणि तिला जेव्हा आपण काचेच्या त्या पहिल्या गाडीजवळ नेलं तेव्हा त्यांनी काय केलं? एकमेकींना पुश केलं. त्या एकमेकींच्या जवळ नाही आल्या, फेकून दिलेला. नंतर जेव्हा आपण हा एक्सपेरिमेंट प्लास्टिकची रॉड घेऊन करू तेव्हा काय होईल? आपण प्लास्टिकच्या रॉडचं सुद्धा एक टोक वुलन क्लॉथ वर घासायचं आहे. नाव यू आर नॉट गोइंग टू यूज द सिल्क क्लॉथ. ओके, रेशम्याचं कापड नाही तर वुलन क्लॉथ म्हणजे लोकरीचं कापड आपल्याला वापरायचं आहे. मग तेव्हा काय होईल आपल्या? जर तेव्हा आपण प्लास्टिकची काडी घेऊन ते टोक लोकरीच्या कपड्यावर घासलं, वुलन क्लॉथ वर घासलं आणि जी आपली अगोदरची लटकलेली काचेची रॉड होती तिच्या जवळ नेलं तर आपल्याला काय दिसेल की या दोन्ही काड्यांमध्ये काय होतंय? अट्रॅक्शन होतोय, त्या एकमेकींच्या जवळ जात आहेत. What did you find in the first experiment? Two rods carrying similar charges push each other away. This is called repulsion. आपल्याला पहिल्या एक्सपेरिमेंट मध्ये काय कळालं की एकाच प्रकारचे चार्ज असलेल्या दोन्ही काड्या एकमेकींना दूर ढकलतात. याला आपण रिपल्जन म्हणजे प्रतिकर्षण असं म्हणतो. We learn from the second experiment that rods carrying opposite types of charges get pulled towards each other. This is called attraction. पण आपण सेकंड एक्सपेरिमेंट मधून काय शिकलो? प्लास्टिकच्या रॉड आणि जी आपली ग्लास रॉड होती त्या एक्सपेरिमेंट वरून आपण काय शिकलो की दोन अपोजिट टाइप्सचे चार्ज असलेल्या काड्या एकमेकांकडे ओढल्या जातात. याला आपण अट्रॅक्शन म्हणजे आकर्षण असं म्हणतो. ओके. द सायंटिस्ट बेंजामिन फ्रँकलिन नेम द इलेक्ट्रिक चार्ज पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज. बेंजामिन फ्रँकलिन या शास्त्रज्ञाने विद्युत प्रभाराला इलेक्ट्रिक चार्जला पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे धन प्रभार आणि निगेटिव्ह चार्ज म्हणजे ऋण प्रभार अशी नावे दिली. So have you clearly understood now the repulsion and attraction, how the opposite attracts? Yes. Like charges repulse and the opposite charges attracts. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. Okay. These two things you have to keep in mind. Yes. Okay. Now we all are talking about this electric charge. So what is the origin of this electric charge? कुठून उगवतो हा? बघा. All substances are made up of particles. And these particles are ultimately made up of very tiny atoms that we already know. प्रत्येक पदार्थ हा छोट्या छोट्या पार्टिकलचा बनलेला असतो आणि हे पार्टिकल छोट्या छोट्या ॲटम्सचे बनलेले असतात. हे आपल्याला ऑलरेडी माहित आहे. We shall be looking at the detail of atomic structure later. मग हे जे atomic structure आहे ते तुम्ही 8th standard मध्ये शिकणार. At this stage, it is sufficient to know that each atom contains a stationary positive charge and a moving negative charge. लक्षात ठेवा.
आता 7वी मध्ये आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक ऍटम मध्ये, प्रत्येक अणूमध्ये स्टेशनरी म्हणजे स्थिर असणारा पॉझिटिव्ह चार्ज असतो. पॉझिटिव्ह चार्ज स्टेशनरी असतो आणि निगेटिव्ह चार्ज हा फिरत असतो, मूव्हिंग असतो. ओके, what you have to keep in mind, in every atom a stationary is a positive charge and moving is the negative charge. Okay, these two charges being perfectly balanced, an atom is electrically neutral. आणि atom मध्ये हे positive and negative charge, positive charge is stationary in atom and negative charge is freely moving in atom. मग प्रत्येक अणूमध्ये, प्रत्येक atom मध्ये हा निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज हे बॅलन्स असतात. त्यांचा जो प्रभार आहे तो संतुलित असतो, म्हणून ऍटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे असं म्हटलं जातं. म्हणून अणूला विद्युतदृष्ट्या उदासीन मानलं जातं. ओके, गॉट टिल हियर? एव्हरीवन क्लिअर टिल हियर? माय स्पीड इज ओके फॉर यू? माय स्पीड इज ओके? ओके. Now, all objects are made up of atoms, which means that they are electrically neutral. Then how do objects become electrically charged? आता आपण तर अभ्यासलं की प्रत्येक पार्टिकल हा ऍटमनी बनलेला असतो आणि प्रत्येक पार्टिकल एकत्र येऊन एखादी वस्तू बनते, बरोबर? म्हणजे प्रत्येक वस्तू ही इलेक्ट्रिकली न्यूट्रल असते, बरोबर? जर ऍटमच इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात, मग प्रत्येक वस्तू इलेक्ट्रिकली न्यूट्रलच असली पाहिजे. पण मग ती चार्ज कशी होते? हाऊ इट बिकेम इलेक्ट्रिकली चार्ज? सी, फॉर सम रिझन द बॅलन्स ऑफ इलेक्ट्रिकली न्यूट्रल ऍटम गेट डिस्टर्ब. काही कारणांमुळे काय होतं, जे ऍटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात, नॅचरली ते न्यूट्रलच असतात, पण काही कारणांमुळे त्यांचं जे संतुलन आहे, त्यांचा जो बॅलन्स आहे तो बिघडतो, डिस्टर्ब होतो. फॉर एक्झाम्पल, वेन सर्टन ऑब्जेक्ट्स आर रब अगेन्स्ट इच अदर, द निगेटिव्हली चार्ज पार्टिकल ऑन वन ऑब्जेक्ट गो टू द अदर ऑब्जेक्ट. जसं आपण मगाशी केलेला एक्सपेरिमेंट, कधी कधी जेव्हा आपण एखादी विशिष्ट वस्तू एकमेकांवर जेव्हा आपण दोन विशिष्ट वस्तू एकमेकांवर घासतो, तेव्हा त्या वस्तूचा जो निगेटिव्ह चार्ज आहे, त्या वस्तूवरचे जे निगेटिव्ह चार्ज असलेले पार्टिकल आहेत ते दुसऱ्या वस्तूवर जातात. द ऑब्जेक्ट टू विच दे गो बिकम निगेटिव्हली चार्ज ड्यू टू द एक्सेस ऑफ निगेटिव्हली चार्ज पार्टिकल. मग ऑलरेडी त्या दुसऱ्या ऑब्जेक्टवर निगेटिव्ह चार्ज असणार आहे आणि या ऑब्जेक्टचे पण काही निगेटिव्ह पार्टिकल्स तिथे गेले, त्याच्यामुळे काय होतं, ती वस्तू अजून निगेटिव्हली चार्ज बनते, जास्त होतो तिच्यावरचा निगेटिव्ह चार्ज. Similarly, the object from which the negative charge particle go away became positively charged due to the deficiency of negatively charged particle. बघा, मग अशा त्याचप्रमाणे काय होतं, ज्या वस्तूवरून निगेटिव्ह चार्ज पार्टिकल गेले आहेत, त्या वस्तूचे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल कमी होतात आणि ती अल्टिमेटली पॉझिटिव्हली चार्ज बनते. इट मीन्स दॅट ऑफ द टू ऑब्जेक्ट being rubbed, one becomes positively charged and the other becomes निगेटिव्हली चार्ज. ओके, अंडरस्टूड? इथे डाऊट आहे का कोणाला? सी, वन्स अगेन आय विल एक्सप्लेन. बघा, इफ ए अँड बी या आपल्या दोन वस्तू आहेत. ओके, वी हॅव दिस टू ऑब्जेक्ट्स. ओके, ए आणि बी ला आपण एकमेकांवर रब केलंय, त्यामुळे काय झालंय, ए वरचा जो पॉझिटिव्ह चार्ज होता तो बी कडे गेलाय. बी वर ऑलरेडी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज होता, ए वर पण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज होता. ओके ओके, लेट मी एक्सप्लेन अगेन. A is one thing, B is one thing. A is neutral, having positive and negative charge. B is also neutral, having positive and negative charge. Okay. मग आपण या A आणि B ला एकमेकांवर घासलं. Okay. We rub them. So what will happen? The negative charge from A will go to B. Okay. Negative charge B कडे जाणार. अल्टिमेटली बी वरचा निगेटिव्ह चार्ज वाढला आणि ए वरचा कमी झाला. बी वरचा निगेटिव्ह चार्ज वाढल्यामुळे बी काय झाली, निगेटिव्हली चार्ज गोष्ट झाली. ओके, बी बिकेम्स निगेटिव्हली चार्ज. बट व्हॉट अबाउट ए?
ए चा निगेटिव्ह चार्ज तर इकडे गेला, मग ए मध्ये निगेटिव्ह चार्ज कमी झाला, पूर्ण जात नाही, काही पार्टिकल जातात, पण काही पार्टिकल गेले म्हणजे कमीच झाले की नाही, पण मग हा पॉझिटिव्ह चार्ज आहे ना, म्हणून ए आपली पॉझिटिव्हली चार्ज थिंग होते आणि बी आपली निगेटिव्हली चार्ज ऑब्जेक्ट होतं. ओके, नाव इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? येस, नाव इज इट क्लिअर? ओके, बट बिकॉज ऑफ सम काही विशिष्ट गोष्टींमुळे, जसं आपण काचेची कांडी रेशमी कापडावर घासली, प्लास्टिकची कांडी लोकरीच्या कापडावर घासली, अशाच काही विशिष्ट गोष्टींमुळेच होतं. ओके, आता आपण बसल्या बसल्या मोबाईल वहीजवळ नेला तर काही होणार नाही, काही विशिष्ट गोष्टींमुळेच असं होतं. ओके, ड्यू टू सम स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीज ओनली दिस हॅपन. ओके, विल यू कीप इन माइंड दिस? हॅव यू क्लिअर टिल दिस? सी, हे या कन्सेप्ट आता समजून घेणं खूप गरजेचं आहे. इट इज गोइंग टू बी व्हेरी हेल्पफुल इन युअर 11th and 12th. ओके, चला नाव. Okay, I think some activities here. Yes, so material required for activities: paper, polythene, nylon cloth, cotton cloth, and silk cloth. Okay, बघा. Procedure: first, take the objects mentioned in the chart near some small pieces of paper and observe what happen. आता आपल्याला इथे चार्ट दिला आहे, त्या चार्ट मध्ये दिलेले ऑब्जेक्ट आपण कागदाच्या तुकड्याजवळ न्यायचा आहे आणि काय होतंय ते पाहायचं आहे. Then rub each of these objects to turn against one of the given material and take it near the pieces of paper. Record your observation in chart. मग आता नंतर आपल्याला ज्या गोष्टी दिल्या आहेत त्या पॉलिथिन, नायलॉनचं कापड, त्यानंतर कॉटन क्लॉथ, सिल्क क्लॉथ या सगळ्यांवर घासायचे आहेत आणि नंतर कागदाच्या तुकड्याजवळ न्यायचं आहे आणि काय ऑब्झर्व केलं ते लिहायचं आहे. ओके, आता मला सांगा, रबिंगमुळे यातील प्रत्येक ऑब्जेक्ट चार्ज होईल का? आताच मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येक ऑब्जेक्ट चार्ज होणार का? नाही, प्रत्येक ऑब्जेक्ट चार्ज होणं शक्य नाही. काही स्पेसिफिक कंडिशन्स मध्येच हे ऑब्जेक्ट चार्ज होत असतात. बघा, डू यू नो, about 2500 years ago, a Greek scientist named Thales found that feathers are attracted towards a rod of yellow colored amber, which had been rubbed against a woolen cloth. Amber is called electron in the Greek language. Therefore, this property of amber to attract things was named electricity by Thomas Browne in 1646 AD. बघा, 2500 वर्षापूर्वी थेल्स हा एक ग्रीक शास्त्रज्ञ होता. त्याने असं शोधून काढलं की पिवळ्या रंगाचा अंबर म्हणजे राळेचा दांडा लोकरी कापडाने घासला आणि त्या दांड्याकडे पक्ष्यांची पिसं आकर्षित होतात. ओके, त्यानंतर या अंबरला ग्रीक भाषेत इलेक्ट्रॉन असं म्हटलं गेलं, म्हणून अंबरचं आकर्षण या प्रॉपर्टीला थॉमस ब्राउनने 1646 मध्ये इलेक्ट्रिसिटी असं नाव दिलं. ओके, नाव, what is the frictional electricity? The electric charge generated by friction is called frictional electricity. फ्रिक्शन म्हणजे घर्षण. ओके, मग फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? एखाद्या घर्षणामुळे निर्माण होणाऱ्या इलेक्ट्रिसिटीला फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी म्हणतात. दिस चार्ज इज प्रोड्यूस ओनली ऍट द प्लेस ऑफ फ्रिक्शन, हेन्स इट इज कॉल्ड स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. पण हा चार्ज फक्त जिथे फ्रिक्शन झालं आहे, घर्षण झालं आहे, वस्तू घासला गेलेला आहे, तिथेच निर्माण होऊ शकतो. म्हणून या चार्जला स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्ज असं म्हटलं जातं, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी असं म्हटलं जातं, स्टॅटिक विद्युत असं म्हणतात. इट रिमेन्स ऑन दी ऑब्जेक्ट फॉर अ शॉर्ट ड्युरेशन, पण हे वस्तूवर पूर्ण वेळ राहत नाही, थोड्या वेळपर्यंतच राहतं. द चार्जेस ऑफ स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आर ऍब्सॉर्ब इन मॉइस्ट एअर. बघा, या स्टॅटिक इलेक्ट्रिक मधले जे चार्जेस आहेत ते दमट आणि ओलसर हवेमध्ये शोषले जातात. दॅट इज वाय दिस एक्सपेरिमेंट शुड बी परफॉर्म इन ड्राय वेदर, पर्टिक्युलरली इन विंटर. म्हणून कोरड्या हवामानात म्हणजे हिवाळ्यात हे प्रयोग केले जातात. पहा, apparatus, a few straws and woolen cloth, socks or gloves, glass bottle. काय काय हवंय आपल्याला? स्ट्रॉ, लोकरीचं कापड आणि काचेची बाटली. प्रोसिजर:
Place a straw on a bottle, take another straw near it. Observe what happens. Leave the straw on the bottle as it is. Rub the other straw against a woolen cloth and take it near the straw on the bottle. Observe what happens. Now take two straws and rub them against woolen cloth at the same time. Keep one of the straw on the bottle and take the other near it. See what happens. Keep the rubbed straw on the bottle as it is. Take the woolen cloth which it's rubbed close to it. See. काय करायचं आहे आपल्याला? बाटलीजवळ बाटलीच्या वर एक स्ट्रॉ ठेवायची आहे आणि दुसरी स्ट्रॉ तिच्या जवळ न्यायची आहे. काही होणार का त्याच्यामध्ये सांगा मला? नॉर्मल स्ट्रॉ एक बाटलीवर ठेवायची आणि दुसरी तिच्या जवळ न्यायची. काही फरक पडेल का? नो. ओके. देन ती बाटलीवरची स्ट्रॉ तशीच ठेवायची आणि दुसरी स्ट्रॉ आपल्या वुलन क्लॉथवर घासायची आणि नंतर बाटली जवळच्या स्ट्रॉवर न्यायची. Anything will happen in that? In that case, what do you think? What will happen? We have rubbed that on a woolen cloth. Yes, something will happen. Something will happen. It may be repulsion or it may be attraction, but something will happen. Yes? Okay. Then, after that, दोन्ही स्ट्रॉ घ्यायच्या आहेत आणि एकाच वेळी त्या वुलन क्लॉथवर घासायच्या आहेत आणि एक स्ट्रॉ बाटलीवर ठेवायची आणि दुसरी तिच्या जवळ न्यायची. सी. फर्स्ट केस मध्ये काहीच नाही होणार. सेकंड केस मध्ये अट्रॅक्शन होईल आणि थर्ड केस मध्ये रिपल्जन होईल. एम आय राईट? एम आय राईट? सांगा. डू यू थिंक द सेम? येस. बिकॉज थर्ड स्टेट मध्ये काय सांगितलं आहे की दोन्ही स्ट्रॉ घासायच्या आणि दोन्ही तिथे ठेवायच्या. त्याच्यामध्ये रिपल्जनच होणार कारण सेम चार्ज आहे आणि रिपल्जन होणार. पण सेकंड स्टेट मध्ये काय होणार? अट्रॅक्शन होणार. ओके. येस. You all are agree with me? Tell me. Okay. Why no? Who said no? Can you explain? I think it will be right. Yes, Sakshi? Okay, fine. You have mistakenly written. Okay, fine. Now, electrically charged objects attract uncharged objects. There is repulsion between the like electric charges. There is attraction between the unlike electric charges. Okay. This only we understood by this activity. Hence, repulsion is used as a test for identifying an electrically charged object. मग आपल्याला दिलेला ऑब्जेक्ट हे इलेक्ट्रिकली चार्ज आहे की नाही हे ओळखण्यासाठी रिपल्जन ही एक टेस्ट म्हणून वापरली जाते. ओके. येस. गॉट टिल हियर? Okay. Okay, we'll take some of the part and after that we will stop. One activity we'll take. Okay, another activity is there. Take thermocol. No, this one. To charge an object by contact, rub a plastic comb against paper. Touch this comb with another uncharged comb. Take the other comb near some pieces of paper. What happens? See. प्लास्टिकच्या कंगव्याला कागदाने घासायचा आहे आणि या कंगव्याने परत दुसऱ्या कंगव्याला स्पर्श करायचा आणि तो कंगवा कागदाच्या तुकड्यांजवळ न्यायचा. काय होतंय पहा? दे आर गेटिंग अट्रॅक्टेड टुवर्ड्स दॅट कोम. येस. नाव टू चार्ज एन ऑब्जेक्ट बाय इंडक्शन. इंडक्शनने कसं ऑब्जेक्ट चार्ज करतात पहा. रब अ कोम और अ बलून ऑन युअर हेअर. बलून किंवा कंगवा आपल्या केसांवर घासायचा आहे. As shown in the picture, take the comb near a thin trickle of water from a tap. त्यानंतर काय करायचं आहे? नळातून बारीक पाण्याची धार सोडायची आहे आणि इथे जसं पिक्चर मध्ये दाखवलं आहे तसं पाण्याच्या एकदम बारीक धारेजवळ आपला तो चार्ज झालेला कंगवा न्यायचा आहे. रब केलेला कंगवा न्यायचा आहे. See what happens. Now draw the comb away from a trickle and observe what happens. When you will draw that comb away from that trickle, त्या पाण्याच्या बारीक धारेच्या थोडं तुम्ही बाजूला सरकवाल तेव्हा तुम्ही पाहाल की ते धार सुद्धा त्या कंगव्याकडे अट्रॅक्ट होत आहे. त्याच्या दिशेने ती पुढे होत आहे. ओके. As shown in the picture. Yes.
ओके पहा. Okay, observations are here that water gets attracted. Yes, the comb is pushed away. We cannot say the water is getting attracted. Okay, let's see what they have written. See, let's see. At first, the flow of water is not charged. Okay, पहिल्यांदा जेव्हा आपण पाण्याची बारीक धार सोडली होती तेव्हा ती चार्ज नव्हती. ओके, तिच्यावर कोणताही प्रकारचा चार्ज नव्हता. When a negatively charged comb comes near the flowing water, the negative particle in it nearest the comb are pushed away. बघा, पण जो आपला कंगवा होता त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज होता आणि हा कंगवा जवळ आल्यावर काय झालं, पाण्याच्या धारेमधील कंगव्याच्या समोरच्या भागावरील जे निगेटिव्ह पार्टिकल होते ते दूर झाले. They were pushed away. The part becomes positively charged due to a deficiency of negative charge. Okay, धारेच्या भागावर निगेटिव्ह चार्ज नव्हता त्यामुळे तो काय झाला, पॉझिटिव्ह झाला. ओके, the comb has negative and the water has positive charge. Due to the attraction between these opposite charges, the flowing water is attracted towards the comb. बघा, फ्लोविंग वॉटरवर कोणता चार्ज होता, पॉझिटिव्ह चार्ज. कंगव्यावर कोणता चार्ज होता, निगेटिव्ह चार्ज. आणि हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज एकत्र आल्यामुळे काय झालं, ते फ्लोविंग वॉटर, ते वाहतं पाणी, पाण्याची धार ही कंगव्याकडे अट्रॅक्ट झाली. इट बिकम अट्रॅक्टेड. ओके, when the comb is taken away, the negative particle in the flowing water come back to their original position and positive and negative charge become equal in number. पण जेव्हा आपण कंगवा तिथून बाजूला काढला तेव्हा पाण्याच्या धारेमधील जे निगेटिव्ह पार्टिकल होते ते पुन्हा त्याच्यात गेले आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पार्टिकलची जी संख्या होती ती इक्वल राहिली. ऍज अ रिझल्ट द वॉटर बिकम्स अनचार्ज्ड अगेन. म्हणजेच पाण्याची धार परत अनचार्ज झाली, प्रभाररहित झाली. अँड स्टॉप्स गेटिंग अट्रॅक्टेड टू द कोम ऍज इट अवे फ्रॉम इट. ऍज इट इज अवे फ्रॉम इट. म्हणजेच काय झालं, पाण्याची धार ही अनचार्ज झाली आणि ती बरीच दूर होती त्यामुळे तिच्यासोबत पाण्याचं, कंगव्यासोबत होणारं पाण्याचं अट्रॅक्शन सुद्धा थांबलं. ओके, अंडरस्टूड. Yes, got till here? Yes. Which activity you want me to repeat? ओके, जेव्हा आपण, ओके सी, आपल्याला काय सांगितलं आहे, कंगवा आणि फुगा. कंगवा काय करायचा आहे, फुगा आणि कंगवा केसांवर घासायचा आहे. ओके, आणि हा कंगवा आपल्याला पाण्याच्या बारीक धारेजवळ न्यायचा आहे. बघा, मग ही जी पाण्याची धार आहे, यू कॅन सी इन द पिक्चर अँड आय विल एक्सप्लेन. ही जी पाण्याची धार आहे जी पहिल्यांदा येत आहे, यू कॅन सी इट इज अ स्ट्रेट लाईन. ओके, ती का स्ट्रेट आहे, कारण ती काय आहे, अनचार्ज आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज बॅलन्स आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर आपल्या कंगव्यावर कोणता चार्ज निर्माण झालेला आहे, निगेटिव्ह चार्ज. ओके, मग हा निगेटिव्हली चार्ज कंगवा या पाण्याच्या धारेजवळ जेव्हा येतो तेव्हा कंगव्या समोरच्या भागातील पाण्याचे जे निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स आहेत ते दे गो अवे, दूर सारतात, दूर होतात. ओके, आणि त्याच्यावरचा निगेटिव्ह चार्ज कमी होतो. म्हणजेच पाण्याच्या धारेचा तेवढा भाग काय बनतो, पॉझिटिव्हली चार्ज बनतो. ओके, येस. आफ्टर दॅट व्हॉट हॅपन्स, आपला कोंब काय आहे, कंगवा काय आहे, निगेटिव्हली चार्ज आहे, बरोबर. आणि पाण्याची धार काय आहे, पॉझिटिव्हली चार्ज आहे.
यामुळे हे अपोजिट जे चार्ज आहेत ते अट्रॅक्ट होतात. ओके, ते एकत्र येतात. त्यामुळे यू कॅन सी ओव्हर हिअर की पाण्याची धार ही कोंबकडे आकर्षली जाते, अट्रॅक्ट होते. ओके, पण त्यानंतर जेव्हा आपण कंगवा दूर नेतो तेव्हा पाण्याच्या धारेतील जे निगेटिव्ह पार्टिकल पहिल्यांदा कोंबकडे गेलेले ते पुन्हा त्यांच्या पाण्याच्या धारेकडे परत येतात आणि म्हणून पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज याची पाण्याच्या धारेतील जी संख्या आहे ती बॅलन्स होते आणि पाण्याची धार पुन्हा अनचार्ज होते आणि ती आकर्षित होणे सुद्धा थांबते. ओके, ती अट्रॅक्ट होणे सुद्धा थांबते. ओके, नाव इज इट क्लिअर आदिती? नाव इज इट क्लिअर? ओके. Okay. So what you have to remember always, the number of positive and negative charges are equal on uncharged or neutral object. एखादी वस्तू अनचार्ज असेल म्हणजे न्यूट्रल असेल तर त्याच्यावरचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज चा नंबर सेम असतो. सेम पॉझिटिव्ह चार्ज and same negative charge is there. Hence that object becomes neutral or uncharged. Okay. Then the electric charge generated by induction stays only as long as the charge object is near to it. इंडक्शनने जेव्हा इलेक्ट्रिक चार्ज निर्माण केला जातो तेव्हा फक्त ती वस्तू जवळ असेपर्यंतच तो टिकतो. जसं कंगवा आणि नळाची धार. कंगवा जवळ होता म्हणूनच त्याच्यावर निर्माण झालेला इलेक्ट्रिक चार्ज टिकला. कंगवा आपण बाजूला काढला, इंडक्शन थांबलं आणि परत ती पाण्याची धार होती तशी झाली कारण त्याच्यावरचा जो चार्ज होता तो निघून गेला. ओके, got till here? Yes, lessons half of the part we have completed. Got till here? Okay, okay. Now some question and answers. When an object is said to be charged, when an object is said to be charged, एखादी वस्तू प्रभारित आहे असं आपण केव्हा म्हणू शकतो? When an object is said to be charged. Yes, Deepika? Hello, ma'am. Yes. If positive and negative charge are not balanced, then the object is said to be charged. Okay. Okay. If I ask you to write a note on electric charge, what you will write? Short note on electric charge. Yes. If I ask you to write a short note on electric charge, what you will write in that? इलेक्ट्रिक चार्ज वर एक नोट लिहायला सांगितली तर तुम्ही त्यात काय लिहाल? येस आदिती? Electric charge is stored even in our own bodies. All substances are made of very tiny particles. Electric charge is an intrinsic property of these particles. Through in this way, electric charge is abundantly present. It is always in hidden state. This is because two opposite types of charge present in equal number in all these substances. Okay. And what are the types of electric charge? What two types are there that you forgot to mention? What two types are there of electric charge? Yes, Prathamesh, what are the two types of electric charge? Hello, ma'am. Yes.
positive charge and negative charge. Yes. Okay. Tell me what is repulsion? What do you call as repulsion? Yes, Anaga? Two rods carrying similar charges push each other away. This is called repulsion. Okay. Do not use the word rod कारण प्रत्येक वेळी आपण rod use करणार नाही. Any objects having the negative charge, same charge, like charge or same charge. And what do you mean by attraction? Yes, Deepika? When two objects are when two objects are not similar charges, then this is called attraction. When two objects have different charges, they attract each other, they move towards each other, and this is called attraction. Okay. Now, why atom is called as electrically neutral? Yes, why atom is called as electrically neutral? Yes, Prathamesh? Hello, ma'am. Yes. At this stage, it is sufficient to know that each atom contains a stationary positive charge and moving negative charge. These two charges begin perfectly balanced and its electric neutrality. Okay, you have told the right answer, but while telling the answer, please do not use words as it is that are given in the textbook. Okay, please try to make your own answer. Next, okay, uh, atom is neutral, but why it becomes charged? What disturbs atom? Which activity? Which special activity can disturb atom's charge and make it atom's neutrality and make it charged? Yes, Deepika. For some reason, the balance of electrically neutral atoms get disturbed. For example, when certain objects are rubbed against each other, the negatively charged particles on one object go to the other object. The object to which they go becomes negatively charged due to an excess of negatively charged particles. Yes. What is mean by frictional electricity and static electricity? Yes, Aditi. The electric charge generated by friction is called frictional electricity. This charge is produced only at the place of friction, hence it called static electricity. Okay. Okay. Give an example and explain that the electric charge generated by induction
stays only as long as the charge object is near to it. Give an example and explain that the electric charge generated by induction remains only on the object till the another object is near to it. इंडक्शनमुळे निर्माण झालेला इलेक्ट्रिक चार्ज जोपर्यंत वस्तू त्या वस्तूच्या जवळ आहे तोपर्यंतच टिकून राहतो का? हे एक एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन करा. Who will try? Deepika? Prathamesh? Just now we have learned that experiment. Aditi, you should tell me. I have explained you twice to you. Yes, I have explained it twice. चला सांगा पटकन. Only one answer and I will let you go. Okay, your question is explain with an example that the electric charge generated by induction stays only as long as the charge object is near to it. तुम्हाला एक उदाहरण देऊन स्पष्ट करायचं आहे की इंडक्शनने जनरेट झालेला इलेक्ट्रिक चार्ज हा फक्त वस्तू जवळ असेपर्यंतच टिकून राहतो, नंतर तो निघून जातो. चला सांगा पटकन. अरे दॅट टॅप अँड कोम्ब वाला एक्सपेरिमेंट. येस दीपिका. When a negatively charged comb comes near the flowing water, the negative particle in it nearest the comb are pushed away. That part becomes positively charged due to a deficiency of negative charge. The comb has negative and the water has positive charge. Due to the attraction between this positive charge, the flowing water is attracted towards the comb. When the comb is taken away, the negative particles in the flowing water come back into the original position and positive negative charges become equal in number. As a Yes. result, the water becomes uncharged again. Very good. Very good. This was expected. Okay, so have you understood whatever we have learned today? The half of the part of our lesson we have completed. Yes, clearly understood. Anyone has any doubt? No doubts? Yes. Okay. So now you can leave the class. We are going to stop over here for today. In the next lecture, we'll be continuing with the lesson. Okay. So bye bye. You can leave. Bye, ma'am. Good night. Bye bye. Bye.